तर नमस्कार मंडळी, आज आपण परत आलो आहे आपल्या व्लॉगमध्ये. तर आज आपण सायकलबद्दल काहीतरी सांगणार आहे तुम्हाला. आणि हां, लवकरच आपण ठारभूमीची पण व्हिडिओ टाकू. तिकडे मी करणार आहे स्टंट, म्हणजे हात सोडून चालवीन 1-2 मिनटं. ठीक आहे, 1 मिनिटचा टार्गेट आहे सगळ्यात पहिला आपला. तर त्याच्यासाठी गाईज माझे आधी 100 सबस्क्रायबर करा यार प्लीज. ते अजून होतच नाहीत, ते करा. मग मी डायरेक्ट स्टंट दिली तरी तुमच्यासाठी फक्त. हां गाईज, ती बघा सायकल फक्त आणि तुमच्यासाठी तरी. तर चला, आता आपण सायकल आणली आहे माझी. तर चला आता मी दाखवतो आज काय काय करणार आहोत आपण. संध्याकाळी मी जाईन आणि चेनची ऑइलिंग पण करून आणीन. चला दाखवतो. दर आठवड्यातून एकदा तरी करायलाच लागते ही ऑइलिंग. हे बेटा, आत्ता तेल थोडंसं असेल, थांबा 1 सेकंड. हे बेटा थोडंसंच राहिलं आहे बघा, जास्ती तेल नाही लागत आहे. तेल जरा हे होतं आहे, पण आता करू आपण ऑइलिंग घ्यायची. माझ्याकडे तेलचा डबा नाही रे, 300-400ला येतो ना तो. त्यापेक्षा 10 रुपयात परवडला करायला दर आठवड्यातनं. असं करून चेन हे आधी ऑइल लावून मग असं फिरवायचं मस्त पेडल. आणि माझा मडगाड काही तुटला आहे थोडा, ते एका गाडीवाल्याने ठोकलेलं. माहीत नाही, तर लाल स्विफ्टवाल्याने MH12 नंबर प्लेट पूर्ण बदलून ठेवायला पाहिजे होती, पण पटापट पळाला म्हणून मी आता बघा अरे बघा पूर्ण मडगाड सोडाला पुढचा. आता आहे तो घरी, तो बघा दिसत असेल तुम्हाला. थांबा, तिकडे जाऊनच दाखवतो. हा बघा गाईज, ह्याचा आता काय दादाने सांगितलेलं काहीतरी स्क्रू वगैरे करायला पाहिजे. तर 200 रुपये आहेत माझ्या ह्याच्यामध्ये कपाटात, त्याच्याने आम्ही करू. मला समजत नाही तरी ठोकलं कशाला एवढं, मला हेच समजत नाही. असू दे, काय आता झालं ते झालं, आपण करू, काय नाही. आय थिंक तो पिलेला होता म्हणून असं झालं असेल. काय नाही, आता मी ठेवतो परत हे. चल भाई, आता तुझ्या जागेवर चल यार. ते तर ठीक आहे, नशीब आमच्याकडे जास्ती चिखल नाही आहे. मग चिखलात ना पुढचा मडगाड तर भरपूर इम्पॉर्टंट असतो राईस. नशीब जास्ती आपल्याकडे चिखल नाही आहे आता, कारण आता समर वेकेशन चालू आहेत म्हणून जाईल. असं आहे. हा भाई, काय दिसते तर मडगाड पाहिजे. आणि आता लाईट वगैरे टाळून टाकलं आहे, खूप हेवी होते. आणि हात सोडल्यावर स्टंट करताना ना जास्ती हे होतं मला, म्हणून यार. ओके भाई. आणि गाईज एक गोष्ट तर नक्की खूप सगळ्यांना माहितीच असेल की आपण नवीन सायकल घेतली ना, ज्याला डिस्क ब्रेक असतो, ते वाचतं की नाही सांगा. माझं तर खूप वाचतं यार, दोन्हीकडे डिस्क ब्रेक आहेत, खूप वाचतं यार. नशीब गिअरची सायकल आहे, चढावात वगैरे मध्ये मस्त नेऊन शकतो. बघा हा भाई, हो ना भाई, तेवढीच ताकद लागते. हे इकडे आत्ता चौथ्यावर आहे, इकडे दुसऱ्यावर आहे. यस, चेन वाजते, एवढी पण नाही वाजत आहे, पण भाई कसली दिसते सायकल. मॉडिफिकेशन नाही करणार जास्ती, ग्लव्स वगैरे घालणार आहे. ग्लव्स वगैरे आणि हेल्मेटच घालणार जास्ती तर, कारण ग्लव्स हा जास्ती हे होतं गाईज, मला पूर्ण हात हे होतो, सालं निघतात जास्ती. हे बघा भाई, आत्ता हेच झाले परवा, तर हे निघाले थोडंसं. आयुष्यपत काय पण होत राहतं गाईज, काय पण करायला. पण आमच्याकडे नशीब एक पाईप तरी घेतला आहे हवा भरायचा. तर आता हा पाईप मला तर नाही वापरता येणार, कारण माझ्या सायकलला लागतो
बाईकचा म्हणजे गाडीचा पंप लागतो मला माझ्या सायकलला. पण माझी दादाच्या सायकलला आरामात लागू शकतो तो पंप. आणि त्यालाच पंपाने त्या माझ्या दादाच्या सायकलला भरलं मस्त. हवा भरली का, कारण माझा मित्र आलेला, आम्ही सायकल वगैरे चालवायला गेलेलो. आई शपथ. म्हणून नाहीतर पूर्ण त्याची हे गेलेली यार, दाखवतो हा. ह्याचा पूर्ण जो हा भाग असतो ना तो गेलेला ऑलमोस्ट. वाजत पण होती, पुढे जातच नव्हती. थांबा दाखवतो आता तुम्हाला. तर बघा आता हवा भरली आहे दादाच्या सायकलमध्ये. आणि लागलं शिट, नशीब लागलं, जोरात नाही तर लागलं. ही दादाची सायकल पूर्ण गेली आहे गाईजी. दाखवतो भाई यार. स्टँड पण याचा बुलेटसारखा आहे, पूर्ण खालती वाटला आहे बे यार बिचारा. आणि आम्ही ना हिंद आहे ना आमच्या रत्नागिरीमध्ये एक हिंद सायकल स्टोर, तिकडूनच आम्ही सायकल घेतो ना. आई शप्पर हे सायकल दिलेली हां. शप्पर काय सांगितलेलं फक्त ब्रेक नीट केलं, ब्रेक मस्त केलं, पण पैडल ते घट्ट केलं. हे दाखवतो भाई. तर ठीक आहे, म्हणजे ही सायकल आरामात दुसरी तिसरी नाही, पण 5वीतल्या मुलांना तर राहूनच शकते नक्की. मी तर 6वीत गेलो आता. पण हे आई शपथ खूप घट्ट आहे रे. तर माझी सायकलचे पण पेडल खूप हे आहेत रे. हे बघा आई शपथ, हे काहीतरी इकडे झालेलं. हे बघा अजून पण आहे, हे दिसतंय याचाच काहीतरी झालेला. पण हवा भरल्यावर थोडंसं कमी आलं आहे. बघा यार, ह्याला फक्त पंपाने पण हवा भरते. माझ्या तर गाडीच लागते, गाडीचाच पंप. त्याच्याशिवाय माझ्या सायकलला काहीच नाही होऊन शकत. हे बघा, अरे भाई झुमो हां हां, ये देखो. शपथ, दादाचा माझा रिफ्लेक्टर पण गेला आहे सायकलच्या दादाचा. आणि काय नाही अजून काहीतरी. आणि तुम्हाला काही लोकांना वाटत होतं की हे स्क्रॅच आले, पाडले आहे. हा पडले आहेत माझ्याने दादाने पण हे स्क्रॅच नाही आहे गाईस, आधीपासूनच डिझाईन आहे तशी हां. आणि समजा NM किंवा डायरेक्ट BMW कार आहे ना, त्याचा मी इकडे स्टिकर लावणार आहे पूर्ण भाई. पूर्ण सायकलला तरून टाकणार आहे, डायरेक्ट BMWच तरून टाकणार आहे. आई शपथ. आणि ही आत्ता खालती सीट आहे याची, एकदा वरती तरून दाखवतो तुम्हाला. 1 सेकंड. भाई हात दुखतात. अरे यार, व्हिडिओ थांबवूनच तरून दाखवायला पाहिजे. आता बघा गाईस कशी दिसते सायकल. आहा, खालच्या सीटमध्ये एवढी पण चांगली नाही दिसत, पण आता एकदम कूल दिसते. हा 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 हा. बघ नाही, पाय नाही पोचत. हां गाईस, पाय तर बिलकुल नाही पोचत. बघा यार, सीट अजून पण वरती होऊन शकते, पण मी नाही केली. हां यार, पडते थोडी माझ्याने मग. तर गाईज, हा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. तर चलो गाईज, बाय 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 बाय. बघा एकदा लास्ट सायकलला बघा भाई. चलो बाय बाय.